नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी YVC रोटेशनल डायनॅमिक्सचा हा 13 नंबरचा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण हा चॅप्टर कन्क्लूड करणार आहोत. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण न्यूमरिकल्स किंवा MCQ किंवा आपल्या चॅप्टरच्या खाली जे काही प्रश्न दिलेले आहेत त्याच्याबद्दल थोडी चर्चा करूयात आपण. किंवा चॅप्टर संपल्यानंतर एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिफरंट सिमेट्रिकल ऑब्जेक्ट दिलेले आहेत ते बघूयात आपण. तर सुरुवातीला मोमेंट ऑफ इनर्शिया बघूयात आपण आणि त्या प्रत्येक ॲक्सिस भोवती त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढला जातो किंवा कसा येतो ते बघूयात आपण. तर वेगवेगळे जे सिमेट्रिक ऑब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट ऑब्जेक्ट जो आहे तो आहे रिंग. ठीक आहे. थीन युनिफॉर्म कशी आहे? थीन युनिफॉर्म रिंग. ठीक आहे. अशा थीन युनिफॉर्म रिंग जर घेतली आपण आणि त्याचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया या ऍक्सिस भोवती आपल्याला माहिती आहे आणि तो आहे समजा mr². किती आहे? I = mr². तर या ठिकाणी त्याचप्रमाणे जर आपण एक थीन वॉल्ड हॉलो सिलेंडर घेतला, मास तेच आहे, रेडियस तोच आहे. याचं जेवढं मास आहे तेवढंच, याचं रेडियस जेवढा आहे तेवढाच, तर दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आहे? सेम. किंवा अशा एक रिंग पासनं या ठिकाणी काय बनलेला आहे? हॉलो थीन वॉल्ड सिलेंडर बनलेला आहे, तोच मोमेंट ऑफ इनर्शिया. आता याच्यामध्ये जर आपण ऍप्लिकेशन वापरले, आपण थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस किंवा पॅरलल ऍक्सिस, तर कुठले कुठले ऍक्सिस येऊ शकतात ते बघूया आपण. द डायमीटर या ऍक्सिस, ठीक आहे, किंवा असा डायमीटर असेल तर डायमीटर भोवती त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर किती असेल? इट इज अ हाफ, मीन्स mr²/2 बाय युजिंग द थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. तसंच याच्यानंतर आता याच्या डायमीटर मधून मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो mr²/2 येईलच असं नाही, तो वेगळा येईल. तर फक्त या ऍक्सिस साठी, इट्स ओन ऍक्सिस, इट्स जॉमेट्रिकल ऍक्सिस साठी फक्त सारखा आहे mr². जर ऍक्सिस डायमीटर घेतला तर कदाचित याचा वेगळा येईल, त्याचा वेगळा येईल. ठीक आहे. mr²/2. आता पहा ऍप्लिकेशन वापरूयात आपण. सपोज दॅट if the ring rotate about tangent which is in the plane of disk, ring, तर याचा माहिती आपल्याला mr²/2 आहे. डिस्टन्स किती आहे? r आहे. प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस वापरला आपण. IO = IC plus mh². h is again r, so it is mr²/2 plus mr². So about the tangent, it is I = mr²/2 plus mr². It is a 3/2 mr². Okay. समजा tangent असा असेल, tangent which is perpendicular to its plane, म्हणजे tangent असा आहे. ठीक आहे. तर याला आपण IO म्हणूया, IC, दोघांमधलं अंतर, परत h = r, रेडियस ऑफ द रिंग. हा माहिती आहे आपल्याला mr². ठीक आहे. तर टँजंट विच इज परपेंडिक्युलर टू प्लेन कसा असेल? mr² plus mr², इज 2 times mr². म्हणजे याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग काय असेल? 2 times mr². ठीक आहे. असं पण विचारतात की कुठल्या या 3 ऍक्सिस, 3 ऍक्सिसचं क्षेत्र आहे. एक झाला हा ऍक्सिस, हा डायमीटर दुसरा झाला, हा टँजंट तिसरा झाला आणि चौथा. 4 ऍक्सिस झाले. या 4 ऍक्सिस पैकी कुठल्या ऍक्सिसला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा कमी असेल असंही विचारतात. तर अशा वेळेला या ठिकाणी कुठली व्हॅल्यू कमी आहे किंवा कुठली व्हॅल्यू जास्त आहे ते बघू शकतो. अबाउट ट्रान्सफर ऍक्सिस किती आहे? इट इज mr². अबाउट डायमीटर किती आहे? mr²/2. About the tangent which is in the plane of the ring किती आहे? It is the 3/2 mr². याच्या भोवती किती आहे? 2 mr². चौघांचा आपल्याला या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया भेटला.
या चौघांना जर व्यवस्थित पाहिलं तर याची व्हॅल्यू 0.5 आहे, याची व्हॅल्यू 1.5 आहे, याची 2 आहे आणि याची mr². सर्वात जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा कुठं असेल मग तर अबाउट द टँजंट विच इज परपेंडिक्युलर टू द रिंग. हा एवढा असेल 2 टाइम्स mr². सर्वात कमी कुठं असेल तर पहा हा 0.5 आहे, हा 1.5, हा फक्त 1 आहे. याचा अर्थ सर्वात कुठं कमी असेल इथं असेल म्हणजे अबाउट डायमीटर. अशा पद्धतीनेही प्रश्न विचारू शकतात. तर या ठिकाणी इथं हे झालं रिंगच्या बाबतीत. डिस्कचं पाहूयात आपण. रिंग नंतर पुढे डिस्क घेऊयात आपण. 2 नंबर सिमेट्रिक ऑब्जेक्ट कुठला घेतला आपण डिस्क. डिस्क कशी आहे थीन आहे, ठीक आहे. किंवा डिस्कचा या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस विच पासेस थ्रू द सेंटर. तर या डिस्कचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ट्रान्सवर्स ऍक्सिस विच पासेस थ्रू सेंटर परपेंडिक्युलर प्लेन हा काढलाय आपण है ना. इट इज mr²/2. mr²/2. तर याच्या सारखा अजून कोणत असेल तर सॉलिड सिलेंडर्स असेल. अगेन सेम अशा अनेक डिस्क पासून सॉलिड सिलेंडर बनवू शकतो एकावरती एक डिस्क ठेवला तर. याचा अर्थ त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स जिओमेट्रिकल ऍक्सिस इट इज द mr²/2. ओके. अबाउट द डायमीटर किती असेल मग त्याच्या अर्धा असेल म्हणजे या ऍक्सिस भोवती काढला आपण mr²/2. इथे लिहितो वरती इट इज द mr²/2. तर हा किती असेल mr²/4 by using the principle of the perpendicular axis. About the tangent which is in the plane of the disk हा किती असेल mr²/4 plus mr². So it is a 5/4 mr² एवढा असेल about the tangent which is in the plane of disk. जर tangent असा उभा असेल perpendicular to the disk असं असेल तर हा किती आहे mr²/2 plus mr². So it is a 3/2 mr². पहा 4 व्हॅल्यूज पहा. याची व्हॅल्यू किती आहे 0.5, ठीक आहे. 1/2 म्हणजे 0.5. याची व्हॅल्यू किती आहे 0.25. 1/4 म्हणजे 5/4 इट इज 1.25. तर हा किती असेल 1.5. 1.5. सर्वात लहान कुठला आहे मग अबाउट डायमीटर. सर्वात मोठा कुठला आहे अबाउट द टँजंट विच इज परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. अशामध्ये या ठिकाणी सर्व फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे, ठीक आहे. डिस्क नंतर पुढची जी या ठिकाणी सिमेट्रिकल शेप आहे तो आहे सॉलिड स्फिअर. 3 नंबर सॉलिड स्फिअर. सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी डायमीटर. स्फिअर कसा आहे भरीव आहे सॉलिड स्फिअर. तर याच्या भोवती किती असेल तर तो आहे माहिती आहे लक्षात ठेवावं लागेल. इट इज 2/5 mr². आणि जर याच्या टँजंट भोवती विचारलं तर काढता येईल आपल्याला. हा माहिती आहे 2/5 mr² by using the principle of parallel axis. It is a c is equal to I/O plus mr². कारण distance between two parallel axes again radius. So it is 2/5 mr² plus mr². So it is a 7/5. याच्या भोवती किती असेल 7/5 mr². ओके. आता याच्यानंतर पुढचा शेप पाहूयात आपण हॉलो स्फिअर. थिन वॉल्ड हॉलो स्फिअर. 4 नंबर थिन वॉल हॉलो स्फिअर, ठीक आहे. असा आहे. आणि अबाउट डायमीटर किती आहे इट इज 2/3 mr². तर याच्या भोवती किती असेल 5/3 कारण 2/3 mr² plus mr². So 3 plus 2 5/3 mr². हॉलो स्फिअर लक्षात ठेवा 2/3 mr². त्याच्यानंतर पुढचा शेप घेऊयात आपण. तो म्हणजे थिन नाहीये थिक म्हणूयात आपण. थिक वॉल्ड
हॉलो स्पेअर किंवा त्याला तुम्ही शेल म्हणू शकता. ठीक आहे. तर त्याकरता डायग्राम मेशी पडतो. आतला रेडियस किती आहे R1 आहे आणि बाहेरचा रेडियस किती आहे R2 आहे. ठीक आहे. तर अशा वेळेला द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिक वॉल्ड हॉलो स्फिअर किंवा शेल अबाउट इट्स एनी डायमीटर, ठीक आहे, तो जो आहे तो असेल I इज इक्वल टू 2/5 m. म्हणजे 2/5 जो आहे तो 2/5 जो सॉलिड स्फिअर करता आहे तो तोच आहे. फक्त पुढे हा जो पार्ट आहे तो थोडासा वेगळा. R2⁵ मायनस R1⁵ अपॉन R2⁵ मायनस R1⁵. ठीक आहे. फॉर्म्युला थोडासा वेगळा आहे, लक्षात ठेवावा लागेल. आणि याच्यानंतर पुढचा शेप पाहूयात आपण, तो म्हणजे स्फेरिकल शेप रॉड पाहूयात आपण, थिन रॉड. पुढचा शेप जो काही आहे 6 नंबर जो काही असेल, थिन युनिफॉर्म रॉड. थिन युनिफॉर्म रॉड जर असेल तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस विच पासेस थ्रू इट्स सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. हा जो आहे तो काढता येतो, पण तो आपल्या सध्या तरी या ठिकाणी टेक्स्टबुक मध्ये त्याचं डेरिव्हेशन नाही. ठीक आहे. या ठिकाणी याचा लिनियर डेन्सिटी कन्सिडर करून काढता येतो. दॅट इज रो इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ असं कन्सिडर करून या ठिकाणी त्याचं डेरिव्हेशन काढता येईल. ते किती येतं? इट इज ml² अपॉन 12 जर एक्स असं असेल, ऍक्सिस विच पासेस थ्रू इट्स सेंटर. जर ऍक्सिस असा असेल तर असा ऍक्सिस असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल? हे डिस्टन्स, एकूण डिस्टन्स L आहे, म्हणजे हे किती असेल L/2. त्याचा अर्थ इट इज ml²/3. दोघांची जर बेरीज केली आपण, ठीक आहे, ml² अपॉन 12 प्लस m इंटू L अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर, दोघांची बेरीज केली किती येतं? ml² अपॉन 3. म्हणजे हे दोन रॉड साठी हे दोन फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे. इट इज ml² अपॉन 12 आणि ml² अपॉन 3. ओके. देन नेक्स्ट प्लेट. प्लेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतात तुम्हाला? थिन एक प्लेट अशी आहे, रेक्टँग्युलर प्लेट आहे. रेक्टँग्युलर प्लेट मध्ये या ठिकाणी ही प्लेट अशी आहे, त्याची लेंथ किती आहे? L एवढी आहे आणि ब्रेड किती आहे? B एवढी आहे. तर अशा वेळेला द ऍक्सिस विच पासेस थ्रू इट्स सेंटर इन परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन असं असेल तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतात? अगेन I इज इक्वल टू m अपॉन 12. ठीक आहे. m अपॉन 12 जो रॉड साठी आहे तो तोच आहे, फक्त थोडासा पुढचा भाग जो आहे तो वाढलाय. तो कसा आहे? लेंथचा वर्ग अधिक ब्रेडचा वर्ग, दोघांचा वर्ग. ठीक आहे. कशी आहे? रेक्टँग्युलर प्लेट. याच ठिकाणी जर मी स्क्वेअर प्लेट घेतली तर किती येऊन जाईल? L² प्लस L². इट्स 2 टाइम्स L², मीन्स ml² अपॉन 6 असं येऊन जाईल जर स्क्वेअर घेतला तर, स्क्वेअर प्लेट घेतली तर. ओके. प्लेट नंतर, रेक्टँग्युलर प्लेट नंतर पुढचा जो शेप आहे तो आहे कोन. मग याच्यामध्ये कोन मध्ये दोन प्रकार आहेत. एक सॉलिड कोन घेऊयात आपण, भरीव आहे, सॉलिड राईट सर्क्युलर कोन. राईट सर्क्युलर कोन असं जर असेल, ऍक्सिस पासेस थ्रू इट्स सेंटर, असा ऍक्सिस असेल, ऍक्सिस ऑफ रोटेशन, तर या राईट सर्क्युलर कोनचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस. सॉलिड आहे, भरीव आहे. कोन कसा आहे? भरीव. तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे
तो 3/10 mr² असा येतो. इट इज 3/10 mr². ठीक आहे. याच ठिकाणी आपण पुढचा शेप घेतला आपण 9 नंबर. सॉलिडच्या ठिकाणी मी काय घेतो, हॉलो. थिन वॉल कशी आहे, थिन वॉल. राईट सर्क्युलर कोन असा असेल तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतो, इट इज mr²/2. आता मला सांगा mr²/2 अजून कोणाचा आहे, त्याच्या आधी पाहिला आपण डिस्कचा आहे. म्हणजे राईट सर्क्युलर हॉलो जर असेल, राईट सर्क्युलर कोन असेल आणि डिस्क असेल तर या दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आहे, सेम, दॅट इज mr²/2. बट द ऍक्सिस पासेस थ्रू इट्स सेंटर इन परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. तर हे जे काही फॉर्म्युले आपण आता पाहिले ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण या ठिकाणी आपण एमसीक्यू पाहूयात आधी, त्यानंतर मग न्यूमेरिकल्स जे आहेत ते सोडवलेले आहेत. तर ते तुम्हाला मी आपल्या ग्रुपवरती पाठवीन न्यूमेरिकल्स, ते फक्त पहा ते सोडवलेत ते. आणि जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट मला फोन करू शकता की कुठल्या न्यूमेरिकलमध्ये काय अडचण, मी तुम्हाला ती अडचण सांगेन. त्याच्यामध्ये या ठिकाणी इथं आपल्याला पाहायचंय एमसीक्यू जे टेक्स्टमध्ये दिलेले आहेत ते एमसीक्यू पाहिजे. पहिला जो एमसीक्यू आहे तो कसा दिलाय, फर्स्ट एमसीक्यू. फॅन दिलेला आहे, रोटेट अबाउट द व्हर्टिकल ऍक्सिस, असा एक फॅन. रोटेट व्हेन वी सी दॅट सिलिंग फॅन फ्रॉम द बिलो. आपण कुठे आहोत, खाली आहोत, इथे होतो आणि आपण खालून त्याला पाहतोय. इट मूव्स इन द अँटी क्लॉकवाईज सेन्स. ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे कसा फिरत असेल तो, आपण जर घड्याळ पाहिलं तर क्लॉकवाईज असा असेल तो, म्हणजे अँटी क्लॉकवाईज सेन्स म्हणजे कसं असेल तो, असं फिरत असेल अँटी क्लॉकवाईज सेन्स. ठीक आहे. तर आणि फॅन काय केलं, स्विच ऑफ केलं. स्विच ऑफ केल्यानंतर स्पीड काय होतोय, कमी 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 कमी. सेन्स ऑफ रोटेशन चेंज होत नाही पण स्पीड कसा होतो, कमी 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 होत जातो. अशा वेळेला त्यांनी विचारलंय अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अल्फा या दोघांच्या डायरेक्शन विचारलेल्या आहेत. 4 ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे. मग याच्यामध्ये अल्फा आणि ओमेगाची डायरेक्शन कशी असेल, पहा फॅन वरती फिरतोय पण खालून पाहतोय. सेन्स ऑफ रोटेशन कसा आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. तर तुम्हाला या ठिकाणी ओमेगा आणि स्पीड काय होत चाललाय, कमी कमी होत चाललाय. तर अशा वेळेला ओमेगा आणि अल्फाची डायरेक्शन विचारली. मग तिथेच आपण या ठिकाणी राईट हँड थंब रूल वापरला. राईट हँड थंब रूल वापरला तर या ठिकाणी thumb indicate mean direction of omega is in the downward direction. If we use the right hand rule, the ceiling fan which moves in the anti-clockwise sense, by using the right hand thumb rule the direction of omega is in the downward direction. Then direction of alpha depends upon whether the omega goes on increasing or decreasing. If the omega goes on increasing, then direction of alpha and omega are same. If the omega goes on decreasing, then the direction of alpha is opposite. It means direction of alpha is vertically in the upward direction because omega goes on decreasing. The correct option काय असेल, the angular direction of angular velocity is in the downward direction and direction of angular velocity is in the upward direction. हा पहिला एमसीक्यू आहे. आता त्याच्यानंतर दुसरा एमसीक्यू जो आहे तो कसा दिला, सेकंड एमसीक्यू मध्ये काय दिले का, याच्यामध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन वरती आहे. ऑब्जेक्टचं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. ऑब्जेक्टचं मास दिलेलं आहे 1 किलोग्रॅम. ठीक आहे. अजून काय दिले, लेंथ दिली आहे L is equal to 1.2 मीटर. रिव्हॉल्व इन अ व्हर्टिकल सर्कल. तर त्याने विचारले मिनिमम स्पीड, मॅक्सिमम स्पीड अँड द डिफरन्स इन टेन्शन ॲट द टॉप अँड बॉटम. ठीक आहे, दिलेलं आहे त्यांना. मग याच्यामध्ये या ठिकाणी इथं मिनिमम स्पीड इज गिवन. मिनिमम स्पीड म्हणजे नेमकी कुठली मिनिमम स्पीड आहे माहिती, मिनिमम स्पीड इज गिवन अँड इट इज द 5 मीटर पर सेकंड. व्ही मिनिमम इज गिवन
इट इज 5 मीटर पर सेकंड. तर मिनिमम स्पीड कुठे असतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये? टॉपला असतो. याचा अर्थ Vt इज गिव्हन, दॅट इज अंडर रूट, सॉरी, इट इज द 5 मीटर पर सेकंड, बट द फॉर्म्युला फॉर द Vt इज अंडर रूट GR, द मिनिमम स्पीड फॉर्म्युला ॲट द टॉप. म्हणजे इथं 5 अंडर रूट 5 GR, इथं अंडर रूट 3 GR, इथं अंडर रूट 5 GR. मिनिमम स्पीड सर्वात कमी कुठे? टॉपला असतो. तो किती? अंडर रूट GR. अंडर रूट GR ची किंमत भेटली तर आपल्याला मॅक्सिमम स्पीड काढता येईल ऍट द बॉटम, VB म्हणूयात त्याला आपण. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला काय? अंडर रूट 5 GR. त्याला मी वेगळं करतो तर बॉटमचं स्पीड काढता येईल. अंडर रूट 5 वेगळा केला, अंडर रूट GR वेगळा केला. याची किंमत माहिती आहे मला, किती आहे? 5 आहे. किती आहे? 5. सो मॅक्सिमम स्पीड इज 5 अंडर रूट 5 मीटर पर सेकंड. ठीक आहे, आणि गिव्हन मध्ये P आणि Q असं म्हणूया, P आणि Q. मॅक्सिमम स्पीड दिलेला आहे 5 अंडर रूट 5 मीटर पर सेकंड आणि Q दिलेला आहे टेन्शन डिफरन्स बिटवीन द टेन्शन ॲट द टॉप अँड बॉटम इज गिव्हन, दॅट इज द 60 न्यूटन. देन मग ऑप्शन दिले, P इज करेक्ट, Q इज करेक्ट, P अँड Q बोथ आर करेक्ट, नायदर P अँड नॉर Q करेक्ट, असे 4 ऑप्शन्स आहेत. आता या ठिकाणी इथं आपल्याला मॅक्सिमम स्पीड जो भेटला म्हणजे P हा कसा आहे? करेक्ट आहे. ठीक आहे, 5 अंडर रूट 5 मीटर पर सेकंड. आता फक्त राहतो Q, की जो टेन्शन मधला फरक दिलाय, टॉप आणि बॉटम मधला टेन्शन मधला फरक. आपल्याला माहिती आहे TB मायनस TT किती असतो? फॉर्म्युला 6 mg. 6 m किती आहे? 1, G किती आहे? 10. सो इट इज 60 न्यूटन. म्हणजे Q ही करेक्ट आहे. याचा अर्थ या सेकंड MCQ मध्ये करेक्ट ऑप्शन कुठला असेल? बोथ P अँड Q आर करेक्ट. हे ऑप्शन करेक्ट आहे. याच्यानंतर तिसरा MCQ बघूयात आपण. तिसऱ्या MCQ मध्ये काय केलं? या तिसऱ्या MCQ दिलेलं आहे सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. आता स्टेटमेंट जे आहेत ते मला तुम्हाला वाचून सांगावं लागतील. पहिला स्टेटमेंट जे आहे ते असं आहे की डिफरंट ऑब्जेक्ट मस्ट हॅव डिफरंट एक्सप्रेशन फॉर देअर मोमेंट ऑफ इनर्शिया. डिफरंट ऑब्जेक्ट मस्ट हॅव डिफरंट मोमेंट ऑफ इनर्शिया. फॉर एक्झाम्पल रिंगचा विचार करूया आपण. हा वेगळा ऑब्जेक्ट आहे आणि तेच मास असलेला एक हॉलो सिलेंडर घेतला आपण. ठीक आहे, ऑब्जेक्ट वेगवेगळा आहे, मास आणि रेडियस दोघांचं कसं आहे? सेम, पण ऑब्जेक्ट कसे वेगवेगळे आहेत. तरीही दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सारखा mr². याचा अर्थ फर्स्ट स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. ठीक आहे, मस्ट हॅव म्हणलं ना, म्हणजे या ठिकाणी इथं डिफरंट ऑब्जेक्ट मस्ट हॅव डिफरंट एक्सप्रेशन फॉर देअर मोमेंट ऑफ इनर्शिया. इथे तर सेम आला. याचा अर्थ फर्स्ट स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. सेकंड स्टेटमेंट, when rotating about their central axis, hollow right circular cone आत्ताच पाहिला आपण. hollow right circular cone चा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? mr²/2 आहे. and disk have the same expression for their mi. आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रल ऍक्सिस किती आहे? सेम आहे. याचा अर्थ सेकंड ऑप्शन जे आहे, सेकंड स्टेटमेंट जे आहे ते कसं आहे? करेक्ट आहे. बी करेक्ट आहे. तिसरं करेक्ट आहे का बघूयात आपण. तिसरं असं दिलंय एक्सप्रेशन फॉर mi ऑफ पॅरलोपिपेट, म्हणजेच एक रेक्टँग्युलर प्लेट आहे, त्याला आपण पॅरलोपिपेट असं म्हणतो. रोटेटिंग अबाउट द ट्रान्सव्हर्स ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर इन्क्लूड इट्स डेप्थ. पॅरलोपिपेट किंवा रेक्टँग्युलर प्लेटचा फॉर्म्युला कसा आहे पाहिला आपण. दॅट इज द m/12 L² प्लस B². ह्याच्यामध्ये L इज द लेंथ, B इज द ब्रेथ. इथे कुठे डेप्थ आहे का? थिकनेस आहे का? त्याची नाहीये. याचा अर्थ तिसरं स्टेटमेंट कसं आहे? करेक्ट नाही, चुकीचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये डेप्थ नाही, त्यामध्ये फक्त लेंथ आणि ब्रेथ आहे. त्यानंतर शेवटचं स्टेटमेंट पहा तिसऱ्या MCQ मधलं, एक्सप्रेशन फॉर mi ऑफ द रॉड अँड प्लेट शीट इज द सेम अबाउट द ट्रान्सव्हर्स ऍक्सिस. आता या ठिकाणी दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आहे का? नाही. हा झाला शीटचा m/12 L² प्लस B². आणि रॉडचं कसं आहे? mL²/12
दोघं सारखे आहेत का? नाही, दोन्ही वेगवेगळे आहेत. याचा अर्थ चौथं स्टेटमेंट पण हे चुकीचं आहे, नॉट करेक्ट. म्हणजे करेक्ट कुठलं आहे तर फक्त 2 नंबरचं स्टेटमेंट जे आहे ते कसं आहे, करेक्ट आहे की ज्याच्यामध्ये राईट सर्क्युलर, हॉलो राईट सर्क्युलर कोन आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आहे, सेम. चौथं आपण पाहूयात. इन अ सर्टन युनिट द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ युनिफॉर्म डिस्क अबाउट इट्स सेंट्रल अँड ट्रान्सवर्स ऍक्सिस इज. चौथा एमसीक्यू मध्ये रेडियस ऑफ गायरेशन दिलेला आहे. ठीक आहे, रेडियस ऑफ गायरेशन इज गिवन and it is under root 2.5. ठीक आहे, आणि मी सर्टन युनिट म्हणलं, युनिट दिलेलं नाही. पण कशाचा? डिस्कचा, युनिफॉर्म डिस्क अबाउट इट्स सेंट्रल अँड ट्रान्सवर्स ऍक्सिस. म्हणजे डिस्क अशी आहे, डिस्कचा या ऍक्सिस भोवती रेडियस ऑफ गायरेशन दिलेला आहे आणि तो किती आहे, अंडर रूट 2.5 आहे. ओके, इट्स रेडियस ऑफ गायरेशन अबाउट टँजंट इन इट्स प्लेन मस्ट बी. टँजंट इन इट्स प्लेन याच्या भोवती माहिती आहे एवढा आहे, तर टँजंट इन इट्स प्लेन, तर या टँजंट भोवती त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन काय असेल असं विचारलं. ओके, आधी काय करूयात आपण की याचा या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया या ऍक्सिस भोवती किती आहे, दॅट इज mr²/2. ठीक आहे, बरोबर काय असतं, mk², कारण I इज इक्वल टू mk², I इज इक्वल टू काय आहे, mr²/2. इथं m कॅन्सल होईल, k² ची व्हॅल्यू 2.5 आहे, तर r² इज इक्वल टू 2 इकडे घेतलं आपण इंटू 2.5. सो r² इज द 5. सो r इज अंडर रूट 5. आपल्याला r ची व्हॅल्यू भेटली अंडर रूट 5. आता याच्यानंतर पुढचा भाग बघत होता, तो म्हणजे असा की अबाउट द डायमीटर किती असतो मोमेंट ऑफ इनर्शिया, mr²/4. याच्या भोवती किती असेल, हा r आहे, याच्या बरोबर किती आहे, r आहे. mr²/4 प्लस mr², इट इज अ 5/4. अबाउट द टँजंट विच इज इन द प्लेन ऑफ द डिस्क इज द 5/4 mr². जर या ठिकाणी याचा मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा असेल, ठीक आहे, तर या ऍक्सिस भोवती रेडियस ऑफ गायरेशन काय असेल. जर डायरेक्ट तुम्हाला हा माहित असेल मोमेंट ऑफ इनर्शिया, तर डायरेक्ट त्याच्यावर रेडियस ऑफ गायरेशन काढलं तरी चालतं. पण आधी आपल्याला आर माहित, याच्यामध्ये या ठिकाणी रेडियस ऑफ गायरेशन कसं काढता येईल, विच इज इक्वल टू mk². ओके, विच इज इक्वल टू mk², I इज इक्वल टू, याच्यामध्ये m कॅन्सल होईल, याच्यामध्ये k काढायचे आपल्याला ना, तर k² इज इक्वल टू 5/4 r². r² ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 5 आहे, सो इट इज 5 × 5/4. याचा स्क्वेअर रूट काढला तर k बरोबर किती येतो, 5/2 येतो. त्याचा अर्थ k बरोबर किती येतो, परत तोच येतो 2.5. इथे फक्त स्क्वेअर रूट 2.5 आहे, इथे काय येतो 2.5. म्हणजे या ऍक्सिस भोवती द टँजंट विच इज इन द प्लेन ऑफ डिस्क, रेडियस ऑफ गायरेशन किती आहे, 2.5 युनिट. ठीक आहे, या ठिकाणी इथं याचं करेक्ट ऑप्शन कुठलं असेल, 2.5. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा एमसीक्यू जो आहे तो असा दिलाय, कन्सिडर द फॉलोइंग केसेस. 2 वेगवेगळ्या केसेस दिलेल्या आहेत. फर्स्ट केस, हा एमसीक्यू किती आहे, 5 नंबरचा एमसीक्यू. त्याच्यामध्ये दुसरी केस कशी दिली आहे, 2 केस कशी दिली. फर्स्ट केस, अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. फर्स्ट केस काय, सपोज दॅट दिस इज सन and the planet, suppose that Earth, revolving in an elliptical orbit. Earth first. Okay. Second case काय दिली आहे पहा. Second case मध्ये a planet revolving in a circular orbit. Suppose that this is Sun and Earth. Earth revolve round the Sun in an circular orbit. Elliptical orbit नाही. आता ऑर्बिट कसा आहे, सर्क्युलर ऑर्बिट. इथं कसं आहे, इलिप्टिकल आहे. ठीक आहे, इथं कसं आहे सेकंड केस मध्ये, सर्क्युलर आहे. तर आपल्याला काय विचारलंय पहा त्यांनी, याच्यामध्ये असं विचारलंय, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कम्स इन अ फोर्स इन विच ऑफ दीज. म्हणजे या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम या केसमध्ये फोर्स मध्ये येईल का या केसमध्ये येईल. आता मला सांगा अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय. ठीक आहे, अँग्युलर मोमेंटमला तुम्ही मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम असंही लिहिता, अँग्युलर मोमेंटम म्हणजेच I × ω असंही लिहिता. ठीक आहे,
आता या केसमध्ये सेकंड केसमध्ये आर कुठे चेंज होतोय का? नाही चेंज होत. आर चेंज होत नाही. त्याचा स्पीड, अर्थचा स्पीड जो आहे तो कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी मोमेंटम जो आहे, अर्थचं मास कसं आहे? सेम कॉन्स्टंट आहे, चेंज होत नाही. अर्थचं वेलॉसिटी चेंज होते का? नाही चेंज होत. टँजेन्शियल वेलॉसिटी चेंज होत नाही. याचा अर्थ ही चेंज होत नाही, ही व्हॅल्यू चेंज होत नाही, ही कॉन्स्टंट राहिली सर्क्युलर मोशन मध्ये, तर यल मध्ये बदल होईल का? नाही. ठीक आहे, मग याच्यामध्ये या ठिकाणी इथं आपल्याला तो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मध्ये यल कॉन्स्टंट या ठिकाणी इथं आपल्याला जर इथं पहा, याच्यामध्ये इथं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स कसं आहे? जास्त आहे. इथं डिस्टन्स कसं आहे? कमी आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिकल मोशन मध्ये तो डिस्टन्स दूरवर जातो, परत कमी होतो. म्हणजेचा अर्थ काय? पहा, याच्यामध्ये आय आणि ओमेगा याचा जर विचार केला आपण, ठीक आहे, आय आणि ओमेगा या दोन टर्म ज्या आहेत त्या दोन टर्म कधी बदलतील? ठीक आहे, पूर्ण सिस्टीमचा विचार करतोय आपण. ज्यावेळेस अर्थ सूर्याच्या जवळ येईल, ठीक आहे, त्यावेळेला या पूर्ण सिस्टीमचं या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया कसा होऊन जाईल? कमी होऊन जाईल. कारण या ऍक्सिस भोवती ना हे डिस्टन्स कमी झालं ना. डिस्टन्स कमी झाल्यामुळे काय झालंय? मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल? कमी होईल. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला की ओमेगा काय होईल? वाढेल. याचा अर्थ काय? ज्यावेळेस पृथ्वी या केसमध्ये सूर्याच्या जवळ येईल त्यावेळेस स्पीड वाढेल, आणि ज्यावेळेस ती पृथ्वी सूर्यापासून खूप दूर अंतरावरती असेल त्यावेळेस या पूर्ण सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असेल? कमी असेल. हा जर कमी असेल तर ओमेगा कसा असेल? म्हणजे हा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल त्या केसमध्ये. ठीक आहे, कारण डिस्ट्रीब्युशन ऑफ मास वाढलं, मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल? वाढून जाईल. म्हणजे ओमेगा काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. म्हणजे इथं स्पीड कसं असेल? कमी असेल. याचा अर्थ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, इथं डिस्टन्स चेंज होत नाहीये. डिस्टन्स चेंज होत नाही याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया सिस्टीमचा काय होईल? कॉन्स्टंट राहील. ठीक आहे, कॉन्स्टंट राहील. हा जर कॉन्स्टंट राहिला तर ओमेगा बदलेल का? नाही. ओमेगा पण कसा राहील? कॉन्स्टंट राहील. याचा अर्थ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आपल्याला या सर्क्युलर मोशन मध्ये, फोर्स मध्ये, म्हणजे त्या याच्यामध्ये वापरताच येणार नाही आपल्याला. इथं वापरता येईल. कारण का? जवळ आल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया सिस्टीमचा काय होतो? कमी होतो आणि ओमेगा वाढतो. दूर गेल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो, त्याच्यामुळे ओमेगा काय होतो? कमी होतो. म्हणजे तिथं आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम वापरता येतो. म्हणून इथलं करेक्ट ऑप्शन कुठलं असेल? फर्स्ट असेल, की जिथं आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन अँग्युलर मोमेंटम वापरता येतो. प्लॅनेट रिव्हॉल्विंग इन अ इलेक्ट्रिकल ऑर्बिट. त्याच्यानंतर पुढचा जो एमसीक्यू आहे, शेवटचा एमसीक्यू बघूयात आपण. थिन वॉल्ड हॉलो सिलेंडर कसा देईल? थिन वॉल हॉलो सिलेंडर, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया रिंग सारखाच आहे. कसा आहे? रिंग सारखाच आहे. रोलिंग डाऊन अँड इन्क्लाइन प्लेन. रोलिंग डाऊन अँड इन्क्लाइन प्लेन. सिलेंडर पाईप आहे ना, असा पाईप आहे, रोल डाऊन होतोय तो. तर याच्यामध्ये विदाउट स्लिपिंग, विदाउट स्लिपिंग याचा अर्थ काय? फ्रिक्शन आहे. ठीक आहे, फ्रिक्शन असल्याशिवाय रोलिंग होणार नाही. विदाउट स्लिपिंग ऍट एनी इन्स्टंट द रेशो ऑफ, तर कुठल्याही एका इन्स्टंटला, समजा कुठेतरी आहे, इथं आहे, कुठल्याही एका इन्स्टंटला रेशो विचारलाय. कुठले कुठले रेशो दिले? रोटेशनल कायनेटिक एनर्जी हा पहिला, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ओके, त्यानंतर तुझी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. त्याच्यानंतर शेवटी कुठला दिलेला आहे? तर टोटल कायनेटिक एनर्जी. या तिघांचा रेशो विचारलेला आहे. ठीक आहे, रिंग साठी किंवा या ठिकाणी एक थिन वॉल्ड हॉलो सिलेंडर साठी फॉर्म्युला जो आहे, ज्या ऍक्सिस कसा असेल? असं असेल, कारण रोल होतोय ना तो ऍक्सिस, जॉमेट्रिकल ऍक्सिस, सेंट्रल ऍक्सिस, आणि त्याच्या भोवती या ठिकाणी किती असतो मोमेंट ऑफ इनर्शिया? mr स्क्वेअर. रिंग असेल, थिन वॉल्ड हॉलो सिलेंडर असेल, mr स्क्वेअर. mr स्क्वेअर बरोबर काय आहे? mk स्क्वेअर. याचा अर्थ के स्क्वेअर, एम गेट कॅन्सल, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर बिकम्स 1 फॉर द रिंग. ठीक आहे, रिंग किंवा हॉलो सिलेंडर साठी, थिन वॉल्ड हॉलो सिलेंडर साठी किती आहे? 1 आहे. आता रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला पहा, दॅट इज हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर.
put the value of I, that is mk square, and omega is the v upon r. So it becomes half of m v square k square upon r square. ठीक आहे, दोघांच्या किमती दिल्या आपण. I is the mk square and omega is the v upon r. Omega square is the v square upon r square. Okay. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी किती आहे? हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर आहे. टोटल कायनेटिक एनर्जी काय? दोघांची बेरीज असते. दॅट इज हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ओके. पण या पर्टिक्युलर या सिमेट्रिकल ऑब्जेक्टसाठी के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? 1. याचा अर्थ याची व्हॅल्यू जर रिंगसाठी घेतलं आपण तर याची व्हॅल्यू किती येते? 1. म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय येतो? हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर येतो. इथं ऑलरेडी हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर आहेच. इथं काय येतं? 1 + 1 2 येतो. ब्रॅकेटची किंमत किती येते? 2. म्हणजे इथं मी लिहितो 2. आणि तिघांचा रेशो घेतला आपण तर रेशो कसा येईल? इथं 1:1:2. तर हे हाफ एम व्ही स्क्वेअर हाफ एम व्ही स्क्वेअर हाफ एम व्ही स्क्वेअर कॉमन आहे. त्याचा अर्थ करेक्ट ऑप्शन कसला असेल? कुठलं असेल? 1:1:2 असं असेल. आता याच्यामध्ये अजूनही याच्यामध्ये न्यूमरिकल्स बरेचसे आहेत की जे सोडून दिलेले आहेत की ते न्यूमरिकल्स तुम्हाला सोडून म्हणजे न बघता सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आणि जे न्यूमरिकल तुम्हाला सोडवायला दिलेले आहेत ते न्यूमरिकल्स मी सोडवलेले आहेत. त्याचे फोटो काढून तुम्हाला मी व्हॉट्सअप करतो. आज आपण थांबूयात इथेच. ठीक आहे.